नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला वाटाण्याची एकदम साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे। एकदम साधी सिंपल आहे रेसिपी, कोणीही करू शकते। त्याच्यासाठी जास्त साहित्य लागत नाही, जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे याच्यामधून आपण छान अशी वाटाण्याची रस्सा भाजी बनवू शकतो। भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकतो आपण। अशी ही वाटाण्याची मस्त अशी भाजी बनवूया आपण आज। त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेतलं आहे। हे वाटाणा सोलून घेतला आहे, पाव किलो वाटाणा आहे। हा स्वच्छ सोलून धुवून घेतलेला आहे। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य, हा बारीक चिरलेला कांदा आहे। एक कांदा घेतलेला आहे छोटा बारीक चिरून, आणि हे टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे। आणि हे अद्रक लसणाची पेस्ट आहे 1 चमचा, आणि 1 चमचा खोबरं लसूण कांदाचं वाटण आहे। आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट। आणि ही कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। आणि त्याच्यासाठी लागणारा लाल मसाला, हा घरगुती बनवलेला मसाला आहे। घरगुती बनवलेला लाल मसाला आहे। आणि खूप छान, ह्या मसाल्यामुळे खूप छान चव येते भाजीला। आणि ही हळद आहे, मला प्रत्येक भाजीमध्ये हळद थोडीशी तरी लागतेच। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे छोटीशी। चला आता आपण गॅस पेटवून घेऊ। आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ। भाजीमध्ये तेल असेल तर भाजी सुंदर होते। झालेला आहे। मीडियम तेल गरम करायचं, जास्त कडक केलं तर कांदा लगेच करपून जातो। आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ। कांदा हलवून घ्यायचा मस्त असा। आपला कांदा मस्तपैकी फ्राय करून झालेला आहे, एकदम भाजलेला आहे, लाल झालेला आहे। त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ। अद्रक लसणाची पेस्टने खूप छान चव येते भाजीला। मस्तपैकी अशी हलवून घ्यायची। अद्रक लसणाची पेस्ट छान अशी भाजली पाहिजे। तर ह्याच्यामध्ये वाटण टाकू थोडंसं। आता वाटण, अद्रक लसणाची पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आपण। टोमॅटो टाकून टोमॅटो पण छान नरम होईपर्यंत भाजून त्याच्यामध्ये करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा। पूर्ण मसाल्याचा एकजीव झाला पाहिजे। चला तर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घेऊ।
लाल तिखट आणि हळद त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ते चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे मसाले भाजले ना तर भाजीला खूप छान चव येते. तर तुम्ही बघू शकता मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणे घालून घ्यायचे. ह्याच्यामध्ये वाटाणे ॲड करायचा आणि मस्त असं हलवून घ्यायचं. थोडा वेळ वाटाणा भाजून झाला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. तुम्हाला पाणी जसं हवे तसं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला भाजी कशी हवी आहे, पातळ हवी आहे, जाडसर हवी आहे, कशी हवी आहे तशी पाणी टाकून शकता त्याच्यामध्ये. मला मीडियम साईज करायची भाजी. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी मीडियम करायची आहे भाजी. असं पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला शेंगदाण्याचं कूट, भाजी थोडी अर्धी शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आधी शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही. भाजी अर्धी शिजल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर चला आता आपली भाजी शिजते. थोडा वेळ झाकण ठेवू. मीठ टाकून घेतलेलं आहे मी. कोथिंबीर आपली ॲड करून घेऊ आपण याच्यामध्ये. चला तर आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. शेंगदाण्याचं कूट टाकून छान असं हलवून घ्यायचं. मला अशी जाडसरच भाजी आवडते. थोडा वेळ शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर शिजवून द्यायचं थोडेसे. नंतर गॅस बंद करायचा. चला तर आता चांगली आपली भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करून घेतला. तुम्ही बघू शकता भाजी छान अशी तयार झालेली आहे. एकदम साधी सिंपल वाटाण्याची भाजी आहे. खूप सुंदर चव येते ना. मस्त अशी भाजी बनते. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हालाही आवडली असेल भाजी तर नक्की करून पहा. साधी सिंपल रेसिपी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.